टीव्ही सत्यमेव व्रतम। केंद्र सरकार तरुणांसाठी एक नवीन योजना सुरू करणार आहे। त्यामुळे तरुणांना नोकरी मिळण्यात मदत होईल, तसेच त्यांना दिलासा म्हणून दर महिन्याला 5,000 रुपये दिले जातील। ही एक नवी योजना असेल जिचा गाईडलाईन्स लवकरच जारी केली जाण्याची शक्यता आहे। सरकार तरुणांसाठी या योजनेअंतर्गत नवं पोर्टल ही डेव्हलप करणार आहे। या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया। अर्थसंकल्प 2024 मध्ये इंटर्नशिप योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता। या योजनेचा शुभारंभ करण्याची जोरदार तयारी सुरू आहे। CNBC TV 18च्या रिपोर्टनुसार केंद्र सरकारचे कॉर्पोरेट मंत्रालय व्यवहार लवकरच केंद्र सरकारची इंटर्नशिप सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे। ही योजना पुढच्या आठवड्यात केव्हाही सुरू केली जाऊ शकते। याशिवाय एक समर्पित इंटर्नशिप पोर्टल देखील सुरू केलं जाईल। योजनेशी संबंधित नियम आणि अटी काय आहेत? या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना काही अटींचं पालन करावं लागणार आहे। या अटींचं पालन केलं नाही तर या योजनेचा लाभ मिळवणं कठीण होईल। या योजनेअंतर्गत इंटर्नचं वय 21 ते 24 वर्ष असावं, तसेच त्यांच्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावं। सध्याच्या घडीला फॉर्मल डिग्री कोर्स किंवा नोकरी करणारे उमेदवार या योजनेत सहभागी होऊ शकतात। हे उमेदवार ऑनलाईन कोर्स किंवा वोकेशनल ट्रेनिंगमध्ये सहभागी होऊ शकतात। योजनेत नेमके कोणते फायदे मिळणार? कॉर्पोरेट जगताच्या गरजेनुसार कौशल्य विकासाद्वारे युवकांना नोकरी आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल। या अंतर्गत अनेक मोठ्या कंपन्यांनी स्वास्थ्य दाखवलंय। कंपन्या तरुणांना प्रशिक्षण देऊन तयार करतील आणि त्यानंतर त्यांना या योजनेअंतर्गत नोकरी मिळण्यास मदत होईल। प्रत्येक इंटर्नला स्टायपेंड दिला जाईल। या योजनेअंतर्गत तरुणांना दरमहा 5,000 रुपये मिळणार आहेत। यासाठी कंपन्यांच्या CSR फंडातून 500 रुपये तर सरकारकडून 4,500 रुपये दिले जातील। याशिवाय सरकार प्रत्येक इंटर्नला 6,000 रुपये एक रकमी पेमेंट देखील करेल। कंपन्या उचलणार खर्च। इंटर्नशिप योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा आर्थिक खर्च कंपन्या उचलतील, मात्र तेथील राहण्याचा आणि खाण्याचा खर्च तरुणांना करावा लागणार असून तो सरकारकडून मिळणाऱ्या मदतीतून भागवला जाऊ शकतो। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कंपन्या आणि तरुणांमध्ये एक साखळी निर्माण करणं, जेणेकरून लोकांना सहज नोकऱ्या मिळू शकतील, कंपन्यांना चांगले कौशल्य असलेले कर्मचारी मिळू शकतील।